आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता माईने आनंदीसाठी खूपच भन्नाट युक्ती सुचवलेली असते. आनंदीच्या कानामध्ये छोटासा इयरफोन आणि इथे ब्रॉचमध्ये स्पाय कॅमेरा आणि मोबाईलमध्ये स्पाय कॅमेरा अटॅच केलेला असतो. त्यामुळे आनंदी जिथे जिथे जात असते माई तिला गाईड करत असतात की तुला कुठून कुठे जायचं आहे, किती पावलं जायचं आहे, उजव्या बाजूला जायचं आहे की डाव्या बाजूला की मागे फिरायचं आहे, कोण कुठे उभं आहे, या सगळ्या गोष्टी आता माई तिला गाईड करत असतात. पण या वेळेला माई आपल्या रूममध्ये बसलेल्या असतात, आनंदी हॉलमध्ये असते आणि तिथे आता आनंदीला त्या गाईड करत असतात की तुला आता 6 पावलं पुढे जायचं आहे, तिथे देवघर असेल, देवघराच्या इथून तुला मागे फिरायचं आहे, पुन्हा तुला 6 पावलं पुढे येऊन 4 पावलं पुढे येऊन तुला सोफ्यावरती मध्यम जागी बसायचं आहे. आणि आनंदीने इथे आता माईंने सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी व्यवस्थित केलेल्या असतात. 6 4 पावलं पुढे मागे करून ती मध्यम जागी आता येऊन सोफ्याच्या बसलेली असते. तेव्हा आनंदी म्हणते, माई तुम्हाला माहिती आहे तुम्ही ही सुचवलेली आयडिया किती भन्नाट आहे. तुमच्यामुळे मी मोकळेपणाने अख्ख्या हॉलभर फिरू शकते, वावरू शकते खरंच. तेव्हा इथे माई म्हणतात, हो ना, मग असंच आपल्याला आता काम करायचं आहे. हे बघ, त्या ठिकाणी आता जेव्हा तू जाणार आहेस ना, ती संपूर्ण जागा तुला नवीन असणार आहे. त्यामुळे तुझ्या मनामध्ये इथे जशी तू पावलं मोजून ठेवली आहेस ना, किचनमधून किती पावलांनी हॉल येतो, किती पावलांनी तुला पुढे जायचं आहे, मागे जायचं आहे, या सगळ्या गोष्टी आता डोक्यातून काढून टाक. आता तू असा विचार कर की तुला काहीच माहिती नाही आहे आणि मी तुला फक्त गाईड करणार आहे आणि त्या पद्धतीने तू फक्त चालायचं. जेणेकरून तू अवॉर्ड फंक्शनच्या ठिकाणी गेलीस की तिथे गेल्यानंतर ती जागा तुझ्यासाठी पूर्णपणे नवीन असेल की मी तुला इथूनच गाईड करेन आणि मग तुला मी गाईड केल्यानंतर तसं तसं तुला करायचं आहे. तिथे युगंधर तुझ्याबरोबर असणार आहे, पण तरीसुद्धा तुला स्वतःला तुझी काळजी घ्यायची आहे, कारण युगंधरला काहीही कळायला नको म्हणून. त्यानंतर इथे पृथ्वीला रात्रभर बाथरूममध्ये झोपावं लागलेलं असतं. त्यामुळे त्याचं संपूर्ण अंग, हात असे आखडून धरलेले असतात, ते दुखत असतात, मान वगैरे दुखत असते. तेव्हा तो म्हणत असतो, आई गं, रात्रभर मला बाथरूममध्ये झोपायला लागलं तुझ्यामुळे. तेव्हा ते हसतसुद्धा असते. आरती हसायला लागल्यानंतर लगेच पृथ्वी म्हणतो, काय झालं, दुसऱ्याचं वाईट बघून स्वतःला लय आनंद झाला आहे का, हसायला येते दुसऱ्यांच्या वाईटावरती बघून. हे चांगलं केलं नाही आहेस तू आरती, या गोष्टीसाठी तुला नक्कीच पाप लागेल. रात्रभर मला तू बाथरूममध्ये झोपायला लावलंस आणि माझे इथे हात वगैरे आता इतके दुखत आहेत. तेव्हा ती म्हणते, बरं बाबा ठीक आहे, पण आता जर तुला मदत हवी असेल तर तू माझी मदत मागू शकतोस ना, मी करेन तुझी मदत. तेव्हा तो म्हणतो, अजिबात नाही, मदत आणि तुझी, चल हॅट, मी कधीच तुझी मदत घेणार नाही. मी मरायला जरी गेलो ना तरीसुद्धा तुझी मदत घेणार नाही. मी आहे ना वाघ आहे, वाघ, आणि वाघ कसा काही झालं तरी कुणाची मदत घेत नाही, तसा मी पण आहे. ती म्हणते, हो का, मग ठीक आहे, नको आहे तुला मदत तर कर, काय करतोयस ते. तेव्हा इथे आता त्याला आपलं जे शर्ट असतं, जे जॅकेट असतं ते घालायला जमत नसतं, कारण त्याचा हात इतका दुखत असतो की तो मागे येत नसतो. तेव्हा इथे आरती म्हणते की माझ्या आहे ना आबांनी मला सांगितले, कुणी जर अडचणीत असेल तर आपण त्याला मदत केली पाहिजे, त्याच्या इथे गोष्टींवरती हसलं नाही पाहिजे. म्हणून तुला मदत जरी नको असली ना, म्हणजे तू कितीही वाघ असलास, तुला मदतीची गरज नसेल, पण मला तुझी मदत करू देत. आणि मग ती इथे आता पृथ्वी नको म्हणत असतानासुद्धा त्याला मदत करत असते. आणि मग मदत करत असताना त्याच्या इथे हाताला दुखत असल्यामुळे ती त्याला शर्ट घालायला मदत करते. तेव्हा प्रेक्षकांनो, पृथ्वी तिच्याकडे बघत असतो, कारण आरती खूपच सिंपल मुलगी आहे. तिची राहणीमानी खूपच जास्त सिंपल असल्यामुळे त्याला ती आवडते आणि त्यानंतर ती त्याला न सांगता मदत करते, ही गोष्टसुद्धा पृथ्वीला आवडते. आणि मग तेव्हाच प्रेक्षकांनो, एका बाजूला माई आनंदीची प्रॅक्टिस एवढी उत्तम करून घेत असतात ना, की आनंदीला जणू काही डोळे आहेत अशा पद्धतीने ती संपूर्ण हॉलमध्ये वावरत असते, फिरत असते. त्यानंतर माई म्हणतात की आता समोर गेल्यानंतर 4 पावलांवरती एक पिल्लेर आहे, तिथून तुला आता पुढे वळायचं आहे. आणि तिथे युगंधर आलेला असतो. तेव्हा माई म्हणतात की आनंदी, युगंधर आलाय, युगंधर आलाय. आणि तो सरळ आहे ना समिधाच्या फोटोजवळ गेलाय. समिधाच्या फोटोला तो चंदनाचा टिळा लावतोय. तेव्हा मी काय म्हणते, तू पण तिथे जा आणि त्याच्या जाऊन 4 पावलांवरती किंवा 6 पावलांवरती मागे उभी राहा.
तेव्हा ती तिथे उभी राहिलेली असते. तेव्हा इथे आता युगंधर म्हणत असतो की समिधा, आपल्याला हा एवढा मोठा ॲवॉर्ड मिळाल्यानंतर आपल्याला जे काही सन्मानित केलं जातं आहे ना एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं आहे. आज जो काही आपल्याला मान सन्मान मिळणार आहे हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे शक्य झाले समिधा. तेव्हा इथे आता माई म्हणतात, आनंदी एक काम कर, तू सुद्धा टिळा लाव ना त्याला. तेव्हा इथे आनंदी म्हणते, का माई, पण मी कशाला? ती म्हणते, जा लाव. तू पण म्हण की समिधाचं जेवढं क्रेडिट आहे ना तेवढं तुझं पण आहे, असं म्हण त्याला. तेव्हा इथे आनंदी म्हणते, मालक साहेब. तेव्हा युगंधर म्हणतो, आनंदी तू ह्या वेळेला इथे काय करतेस? तेव्हा आनंदी म्हणते, मालक साहेब, हे ॲवॉर्ड फंक्शनमध्ये तुम्हाला जो काही ॲवॉर्ड मिळणार आहे त्याच्यामध्ये समिधाताईंचं जेवढं कौतुक आहे ना, जेवढं त्यांचं क्रेडिट आहे तेवढं तुमचंही क्रेडिट आहे. कारण तुमचीसुद्धा मेहनत आहेच की एवढा मोठा बिझनेस पुढे घेऊन जाण्यामध्ये. तेव्हा इथे आता आनंदी म्हणते की मलासुद्धा तुम्हाला चंदन लावायचं आहे, तो मान तुम्ही मला देता? कारण तुम्हालासुद्धा क्रेडिट मिळालं पाहिजे ना, तुमचं पण कौतुक झालं पाहिजे. हा टिळा मी तुम्हाला चंदनाचा लावणार आहे. तेव्हा माई म्हणतात, त्याच्या हातामध्ये चंदनाची वाटी आहे ती घे. आणि त्यानंतरला इथे आता किती वरती हात घ्यायचं हे सुद्धा माईने सांगितलेलं असतं. आणि इथे डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, नाही मध्येच असं म्हणून तिने आता चंदनाचा टिळा हा बरोबर लावलेला असतो. तेव्हा इथे युगंधर म्हणतो, आनंदी मॅडम थँक्यू. आणि मग इथे आनंदीने टिळा लावल्यानंतर ती लगेचच मागे फिरते. माई म्हणतात, आता एक काम कर, 4 पावलं मागे फिर आणि सरळ आमच्या रूमच्या दिशेने ये. तेव्हा इथे आता युगंधरने जाता जाता सांगितलेलं असतं की आनंदी, उद्या आपल्याला जायचं आहे, त्याची संपूर्ण तयारी करून घे. तेव्हा आनंदी म्हणते, हो मालक साहेब, मी येणार आहे तुमच्याबरोबर, काळजी करू नका. तेव्हा इथे टिळा लावल्यानंतर माई जोरात ओरडलेले असतात ना, हे लावला. तेव्हा इथे युगंधर म्हणतो, हा तर माईंचा आवाज आहे ना, एवढ्या जोरात का माई ओरडतायत? तेव्हा आनंदी म्हणते, मालक साहेब ते काय आहे, माई आहे ना, लहान मुलं जो गेम खेळतात ना त्या गेमचं त्यांना पण वेळ लागले आणि एक लेवल पार केल्यानंतर त्या लगेचच जोरात ओरडायला लागतात, त्यांना आनंद होतो ना म्हणून. तेव्हा युगंधर म्हणतो, माई पण ना लहान मुलांसारख्याच वागतात. तेव्हा इथे माई म्हणतात, आनंदीने मला वाचवलं. आनंदी बाळा, ये लवकर ये आता आमच्या रूमच्या दिशेने. तेवढ्यात तिथे शिल्पा आलेली असते. युगंधर म्हणत असतो की शिल्पाताई, तुला तर माहिती आहे मी आनंदीला घेऊन ॲवॉर्ड फंक्शनमध्ये जाणार आहे. तिथे जाण्याच्या आधी आहे ना त्या लोकांनी सांगितले, छान असं नऊवारी वगैरे नसून मराठमोळा लूक करून जायचं आहे असं त्या लोकांनी मला सांगितले. त्यामुळे तू आनंदीला छान तयार कर. आपला इथे ट्रेडिशनल लूक तिला आता तयार करायला सांग आणि तसं तयार करून तिला माझ्याबरोबर पाठवून दे. गाडी येईल, गाडीमध्ये तिला बसव. तिला इथे आपल्या फॅक्टरीजवळ म्हणजे ऑफिसजवळ येऊ दे. त्यानंतर तिथूनच आम्ही दोघेजणं निघू. तेव्हा इथे शिल्पा म्हणते, अच्छा, म्हणजे आता या भिखारड्या आनंदीला मी तयार करणार का? अजिबात नाही, काहीही झालं तरी मी तिला तयार करणार नाही असं आता शिल्पाने ठरवलेलं असतं. तोपर्यंत इथे आता आपली जी आरती आहे तिने छान तयार केलेलं असतं, त्याला शर्ट वगैरे घातलेलं असतं, पृथ्वीला फणी घेतलेली असते, त्याचे केस विचारलेले असतात, हाताने ते व्यवस्थित सेट केलेले असतात. त्यानंतर इथे पृथ्वी म्हणतो, थँक्यू सो मच. तो म्हणतो, मी तर तयार झालो आहे, तू कधी तयार होणार आहेस? ती म्हणते, मी तर तयारच आहे, अजून किती तयार व्हायचं आहे? तो म्हणतो, ही अशी आपली महत्त्वाची मीटिंग आहे आणि त्यांच्यासमोर तू अशी येणार आहेस? हे बघ, एवढं साधं जमणार नाही या, तू खूपच साधी दिसतेस. ती म्हणते, मला असंच राहायला आवडतं, साधं सिंपल स्वच्छ कपडे घालायला आवडतात, जे की मी घातलेत. मी अजून याच्यापेक्षा जास्त काही नटू थटू शकत नाही. तेव्हा इथे पृथ्वी म्हणत असतो, यार आरती प्लीज असं नको करूस, एवढं सिंपल कोण येतं, ॲटलिस्ट व्यवस्थित तयार तरी हो ना. हे बघ, तुझे कपडे जसे आहेत तसे चांगले आहेत, मी काही बोलत नाही आहे, पण इतक्या महत्त्वाच्या मीटिंगला जाताना एवढं साधं कोण जातं? 1 मिनिट तू थांब. तेव्हा इथे ते आता निघून जात असताना पृथ्वी तिचा हात पकडतो आणि तिने केस वरती बनमध्ये बांधलेली असतात. तो आता ती केस उघडतो, पूर्ण केस तिची सुट्टी करतो, ती व्यवस्थित पुढे घेतो. त्यानंतर पेन्सिल घेतो आणि तिला इथे काळी बिंदी तयार करतो. काळी बिंदी तयार केल्यानंतर इथे आरती खूप सुंदर दिसत असते, सिंपल पण स्वीट. तेव्हा ती त्याच्याकडे बघताना म्हणते, काय झालं, मी चांगली दिसत नाही आहे का? पृथ्वी म्हणतो, ब्युटिफुल, खूप छान दिसतेस तू. आता एवढं सगळं केलंस ना तरीसुद्धा बस. बरं चल आरती, उशीर होतो आहे आपल्याला,
खूप महत्त्वाची मीटिंग आहे, उशीर व्हायला नको, चल बरं निघ बरोबर. आणि त्यानंतरला तो म्हणतो चल निघूया, उशीर होतोय. आणि ती आरती मात्र त्याच्याकडे बघण्यामध्येच आता पूर्णपणे हरवून गेलेली असते. त्याच्याकडे बघण्यामध्ये ती बिझी झालेली असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जो आपला पृथ्वी आहे तो किती चांगला आहे त्याची दुसरी चांगली बाजूसुद्धा इथे आरतीला दिसलेली असते. त्यानंतर इथे जी आपली आनंदी आहे ती चालत चालत माईंपर्यंत पोचलेली असते. माई म्हणतात वा आनंदी, वा अगं आलीस तू. आनंदी म्हणते थँक्यू सो मच माई, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे. आज मी पहिल्यांदा घरामध्ये मला जणू काही सगळं दिसतंय अशा पद्धतीने वावरत होते, सगळीकडे मी फिरत होते आणि माई हे सगळं फक्त तुमच्यामुळे शक्य झालं आहे. खरंच मला खूप आनंद झाला आहे. तेव्हा इथे आप्पा म्हणत असतात की आज आनंदीला इतका आनंद झाला, आनंदी एवढी खुश आहे ना की जणू काही घरामध्ये चंद्र आणि तारे उतरल्यासारखे वाटत आहेत, घरसुद्धा भरल्यासारखं वाटते. तेव्हा शिल्पा येते आणि म्हणते काय काय चाललं आहे तुमचं, काय बोलणं चाललं आहे, काय शिस्त आहे तुमच्या तिघांमध्ये. तेव्हा शिल्पा म्हणते आणि काय गं आनंदी, मी तुला सांगितलं होतं ना की अवॉर्ड फंक्शनला न जाण्यासाठी काहीतरी कारण द्यायचं म्हणून. काय कारण तुझ्या सुपीक डोक्यातून आले ते सांग. असं काय करणार आहेस की तुला इथे आता अवॉर्ड फंक्शनला जायचं नाही आहे, काय कारण देणार आहेस तू आपल्या युगंधरला ते सांग. काहीही झालं ना आनंदी तरीसुद्धा तू अवॉर्ड फंक्शनला जायचं नाही आहे, तिथे जाऊन कुठलीही नाचक्की करायची नाही. तेव्हा आप्पा म्हणतात अगं शिल्पा असं काय करतेस, अगं आनंदी युगंधर बरोबर जाऊ शकते. तुझ्या माईने असा तोडगा शोधून काढला आहे ना, त्यामुळे आहे ना आनंदी हिला दिसत नाही ही गोष्ट युगंधरला कळणारच नाही आणि तिथे असलेल्या कुणालाच कळणार नाही आहे, असा तोडगा शोधून काढला आहे. माई म्हणतात शिल्पा हे बघ, हा हे आहे ना ब्रोच, ह्याच्यामध्ये स्पाय कॅमेरा आहे, याने आनंदी जिथे कुठे जाईल ना ते आपल्याला दिसेल. मोबाईलमध्ये मी इथे आता सगळं कॅमेराचा ॲक्सेस घेऊन ठेवलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंदीच्या कानामध्ये हा आता इयरफोन असणार आहे, त्यामुळे ती कुठे कुठे जाईल ना आपल्याला ते दिसेल. मग आपण तिला गाईड करायचं की तिथे पायऱ्या आहेत, त्यामुळे तू जरा पायऱ्या चेक कर. त्याचबरोबर बाजूला कोण आहे, उजव्या बाजूला कोण आहे, डाव्या बाजूला कोण आहे, या सगळ्या गोष्टी आपण आहे ना तिला इथून सांगू शकतो, त्यामुळे ती युगंधर बरोबर नक्कीच जाऊ शकते. शिल्पा म्हणते वा वा वा, काय प्लॅन तयार केला आहे, एकदम फालतू प्लॅन आहे तुमचा, फ्लॉप प्लॅन आहे, कळते का तुम्हाला ही गोष्ट. आणि जर कळली तर युगंधरला कळलं तर काय कराल तुम्ही. हे बघा मला कुठलीही रिस्क नको आहे आनंदी, तू नाही जायचं म्हणजे नाही जायचं, कळलं. तेव्हा आनंदी म्हणते माफ करा मला शिल्पा मॅडम, माफ करा. आत्तापर्यंत तुम्ही जे जे काही मला सांगितलं मी तुमचं सगळं ऐकलं. तुम्ही मला सांगितलं या घरामध्ये नोकर बनून राहायचं, मी राहिले, तुमचं सगळं ऐकलं. तुम्ही जे जे सांगितलं तेवढी कामंसुद्धा मी केली, अगदी नोकर समजूनच केली. पण आज मी तुमचं नाही ऐकणार. प्लीज माझ्या नकाराला इथे वाईट समजू नका. मी हे जे काही करते ना ते मालक साहेबांसाठीच करते, त्यांची नाचक्की होऊ नये म्हणूनच करते. मालक साहेबांनी इथे मीडियामध्ये सांगितलं की अवॉर्ड फंक्शनला मी आणि आनंदी आम्ही दोघेजणं जाऊ म्हणून. मग आता तिथे जायचं असं मालक साहेबांनी सांगितलं आणि जर मी नाही गेले तर लोक त्यांना प्रश्न विचारतील, त्यांची नाचक्की होणार नाही का. आणि तसंही मुलांनासुद्धा आता सगळं काही माहिती आहे. या वेळेला त्यांची मी बायको म्हणून, त्यांची अर्धांगिनी म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे, अगदी काहीही झालं तरीसुद्धा. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर जाणार म्हणजे जाणारच, असं इथे आनंदीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, माई आणि आप्पा म्हणतात की शिल्पा आनंदी अगदी बरोबर बोलते, अगं युगंधरची नाचक्की होईलच ना, आनंदी त्याची बायको आहे. तुला जरी ते मान्य नसलं तरी पण लोकांना ते माहिती नाही आहे, त्याला हेच माहिती आहे की आनंदी युगंधरची बायको आहे म्हणून आणि तिने त्याच्याबरोबर गेलं पाहिजे. तेव्हा इथे विद्याधर म्हणत असतो जा आनंदी जा, या वेळेला तुझी आणि तुझ्या नवऱ्याची युगंधरची अशी काही मीडियामध्ये नाचक्की होणार आहे ना, ती झाल्यानंतर तुम्हाला तोंड वर काढतासुद्धा येणार नाही आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आनंदीला ट्रेडिशनल लुकमध्ये पाठवायला सांगितलेलं असतं, पण शिल्पाने मुद्दामूनच तिला वेस्टर्न ड्रेसमध्ये पाठवलेलं असतं. तेव्हा युगंधर तिच्याकडे बघतच राहतो, पण तिचे आता खांदे वगैरे हे दिसत असतात. तेव्हा युगंधर तिच्या खांद्यावरती शॉल टाकतो आणि त्यानंतरला मीडियावाले युगंधरला विचारत असतात की तुम्ही कशा पद्धतीने हे यश गाठलेलं आहे ते प्लीज आम्हाला सांगा. आणि इंग्लिशमध्ये प्रश्न विचारलेला असतो.
तेव्हा त्याला आता इंग्रजीमध्ये काही बोलता येत नसतं. तो बिझनेस सांभाळत असतो पण सगळा मराठीमध्ये आणि शिर्के त्याच्याबरोबर असतात. त्यामुळे त्याला स्वतःला इंग्रजी बोलण्याची आत्तापर्यंत कुठेही गरज पडलेली नसते. पण इथे आता इंग्रजीमध्ये प्रश्न विचारल्यानंतर त्याला बोलता येत नाही, म्हणूनच लगेच आनंदी पुढे येते आणि त्याच्या वतीने इंग्लिशमध्ये आता ती मीडियासमोर उत्तर देते. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आनंदीने आता आपल्या नवऱ्याची बाजू एक अर्धांगिनी म्हणून सावरलेली असते. अशा रीतीने विद्याधरचा जो काही प्लॅन असतो युगंधरला तोंडावरती पाडण्याचा, तो त्याचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो. तो म्हणजे आनंदीने इंग्रजीमध्ये त्यांच्याबरोबर संभाषण करून